सून मेरा घरची अरे तू सांगितल्याप्रमाणे मी चेंजेस केले त्याच्यात. एकदा जरा मीटिंगच्या आधी बघून घे ना. ठेव ना बघतो. ओके. बरं मला सांग, नाशिक वरनं निघालेला टेम्पो पोचला का रे? आत्ताच मुंबईत पोहोचलाय. त्या ड्रायव्हरचा मला फोन आला होता. तो म्हणाला त्याला वाटेत खूप पाऊस लागला, काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे मग एका घाटात त्याला थांबावं लागलं. नाही पण एका अर्थी बरं आहे, धो पाऊस पडतोय हे. हो खरंच बरं झालं. आता बाहेर पण खूप पाऊस पडतोय श्री. आता बाहेर पाऊस पडतोय? शपथ, या बंद केबिन मध्ये बसून ना आपल्याला काहीच कळत नाही. हे असं एका जागी बसून राहणं म्हणजे ना शिक्षाच वाटते मला. ऍक्च्युली बाहेर मस्त पाऊस पडतोय, आता अशी छान गरमागरम भजी, वडापाव, कणीस असं काहीतरी खायला पाहिजे, भिजायला पाहिजे. आपण काय कामं करत बसलोय. श्री तुला माहितीये, मागच्या वर्षी पावसाळ्यात आम्ही जून मध्ये एकदा तरी ट्रेकला जायचो. अशी जून मध्ये पाऊसच नाही झाला. आता कुठे सुरू झालाय? अरे पण आता पडायलाच पाहिजे पाऊस. हो आता खरंच पडायला हवा. पण श्री ह्यावेळेस पावसाने फार उशीर केला रे. निसर्ग सुद्धा कधी कधी आपली परीक्षा बघत असतो. निसर्ग कशाला परीक्षा पाहिजे माणसाची? निसर्गाचं चक्र अगदी नीट चालू होतं. ठराविक वेळी पाऊस, ऊन, हिवाळा सगळं देत होता तो. पण माणसाने काय केलंय? निसर्गाला सुद्धा गृहीत धरलंय. जागेसाठी झाडं तोडतोय, जंगलं तोडतोय, सगळ्याचा ऱ्हास करतोय, सगळं नष्ट करत चाललाय माणूस. आता मला सांग, पाऊस पडणं हे सुद्धा एक शास्त्र आहे की नाही? झाडच नसतील तर पाऊस पडेल कसा? तुला सांगतो मनीष, माणूस निसर्गाशी जसा वागतोय ना, त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. पर्यावरण तज्ञ तर म्हणतात की जी परिस्थिती आता आपल्याला दिसते ना, त्यापेक्षा खरंच खूप गंभीर परिस्थिती आहे. आपण लवकर जागे झालो नाही ना, तर तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होणार, नक्की होणार. अरे झाडं लावली पाहिजे, त्यांचं संगोपन केलं पाहिजे, त्यांना टिकवलं पाहिजे. नाहीतर या सगळ्याचा लवकरच ऱ्हास होणार आहे आणि आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत? हे असं निसर्गाचं बिघडलेलं चक्र. पाणी कुठून आणणार आहेत ते? नाही खरंय तुझं. म्हणून मी ठरवलंय, ह्या वर्षीपासून मी निदान एक तरी झाड लावणार. हे असं फक्त तू आणि मी ठरवून काही होणार नाहीये, सगळ्यांनी केलं पाहिजे हे. आणि हे लवकर नाही झालं ना, तर ही परिस्थिती लवकरच हाताबाहेर जाईल. हॅलो. हो अगं, हो ग, हो स्मितुडी, हो अगं पटलंय मला. अगं बरोबरच आहे, तू बोलतेस म्हणजे बरोबरच आहे तुझं. मी चौकशी करतो. हा करतो. नमस्कार गीता मॅडम. काय आपली थोडी मदत हवी आहे आणि ती करू शकाल असा मला विश्वास आहे. म्हणजे कामासंदर्भातली मदत नकोय, नाही तर मी कुठला बापडा आपल्याला विचारायला. भटकणं, उन्हाडक्या करणं या संदर्भात आहे म्हणून आपल्याला विचारतोय. काय आहे, आमच्या स्मितुडीला वर्षा सहलीला जायचंय आणि त्या जागेची स्पेसिफिकेशन तिने मला सर्व फोनवर सांगितलेली आहेत. ती इतकी आहेत की जवळजवळ स्वर्ग शोधावा लागेल आणि ती जागा मी शोधावी अशा आमच्या स्मितुडीचा आग्रह आहे. आमच्या स्मितुडीचं कसं असतं माहितीये का, ते सॉफ्टवेअर अग्रीमेंट लायसन्स असतं ना, तसं आहे. म्हणजे पानभर काय लिहिलंय आपण वाचत नाही, खाली फक्त आय ॲग्री असं लिहिलेलं असतं, त्याच्यावर सही ठोकून मोकळा होतो. तसं झालंय माझं. म्हणजे तिने बाकी स्पेसिफिकेशन काय सांगितली ते मी काही ऐकलं नाही. ती म्हणाली जागा शोध आणि मी म्हणालो हो. काय आहे, तर जागा अशी हवी आहे की ती मुंबईच्या जवळ असेल, स्वस्त असेल, एका दिवसात जाऊन येण्यासारखी असेल. अशी जागा आपल्याला माहित असेलच, तेव्हा ती माहिती माझ्याशी शेअर करण्याची कृपा केली तर बरं पडेल. 1-2 जागा माहिती आहेत मला, सांगते तुम्हाला. वाटलंच मला तुम्हाला माहित असणार. सांगा. सर पण तुम्ही या विकेंडलाच जा, कारण पाऊस पण खूप छान पडतोय. तिथे मी जाणार नाहीये, मला घरी बसवणार आहे आमची स्मितुडी. शिक्षा म्हणून स्मितुडी एकटी जाणार आहे. शिक्षा? का? काय झालं, काल आमच्या मुलींनी स्मितुडीला एक प्रश्न विचारला की आई, मी एवढी मोठी कधी होईन की तुझी परवानगी न घेता माझा मी निर्णय घेऊ शकेन. यावर मी म्हणालो तिला, बाळे अजून तुझा बाबाही तेवढा मोठा झालेला नाही. याच्यावर स्मितुडीला राग आला आणि स्मितुडी म्हणाली आता तुम्हाला शिक्षा. म्हणून ती मला घेऊन जाणार नाहीये. ती मुलांना घेऊन पिकनिकला जाणार आहे आणि शिक्षा म्हणून मला घरी बसावं लागणार आहे. शिक्षा, मी घरी एकटा. मी जातो, थोडं कामही करीन म्हणतोय, पण आपण ती जागा सांगण्याची कृपा कराल का? चला येतो, आपली रजा घेतो. गीता मॅडम, जान्हवी बस.
काय झालंय? तू काय एवढी अपसेट आहेस? पण मग तू का मगासपासून फोन? काय काम आहे तुझं माझ्याकडे? हे बघ, हे बघ, मी परत एकदा तुला सांगते. साहेब येऊ का? नंदन ये. काय रे, काय आणलंस? सॉलिड वास येतोय. उघडून पहा ना. अरे सांग ना काय. साहेब बघा ना उघडून. मनीष, भजी. नंदन, तुला काही सिक्स सेन्स वगैरे करे? तुला कसं कळलं? म्हणजे मी आत्ता सांगत होतो मनीषला की मला भजी खावीशी वाटते आणि तुला कसं कळलं? साहेब पाऊस पडतोय ना मस्त बाहेर, बायकोने घरून भजी बनवून पाठवली. नंदन, वहिनी कमाल आहेत. आई शपथ. तू का लाजतोयस बाबा? बरं एक काम करा, हा एक डबा मी संपवणार आहे, तो दुसरा डबा तुम्ही दोघं शेअर करा. नाही अहो आमच्यासाठी बाहेर आहे. हा दुसरा डबा मी जान्हवी मॅडम साठी आणलाय. जान्हवीला द्यायला खरंच आवडलं असतं मला. पण आता तुम्ही दोघं संपवून टाका तो. साहेब अहो बायको वैतागेल माझ्यावर. अहो त्यांच्यासाठी बनवले, मग त्यांना मिळायलाच हवी ना भजी. अरे मला सुद्धा तिला द्यायला खरंच आवडेल, पण त्या ऑपरेशन नंतर तिला जरा पथ्य पाळावं लागतंय रे. म्हणजे तेव्हा तरी ती काही तेलकट खात नव्हती. आत्ताच मला माहित नाही ती तेलकट खाते नाही खात. साहेब पण माझ्या बायकोने चांगलं तेल वापरलंय आणि स्वच्छता पाळते माझी बायको. अरे राजा नंदन, मला असं नव्हतं म्हणायचं. सिरियसली सांगतोय, तिला आता नाही खाता येणार. श्री पण अरे नंदनने दिली असं सांगूच नकोस, तू आणलीस असं सांग ना. कुठून? आपल्या कॅन्टीन मधून? आणि कॅन्टीन मधून स्टीलच्या डब्यातनं बस स्टॉप वर तिला भजी घेऊन जाऊ? नाही रे, कसा विश्वास बसेल तिचा? हा मग तुझ्या आईने दिली असं सांग. नाही, नको 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 नको. माझ्या आया आणि जान्हवी अधूनमधून भेटतात. चुकून विषय निघाला ना तर सगळा प्रॉब्लेम होईल. आणि कशाला उगाच खोटं बोलायचं ना. नको नको, त्यापेक्षा नकोच. साहेब अहो माझ्या बायकोने खास त्यांच्यासाठी तयार केली आहे भजी. म्हणजे त्यांना मिळाली नाही तर मी माझ्या बायकोला काय सांगू? अरे रुसतोयस कसला? बरं ऐक, हा डबा घेऊन जा आणि मला डबा देऊ नकोस. त्याऐवजी ना भजी मला कागदात बांधून दे. मनीष साहेब चला गरमागरम खाऊया. चल चल श्री येतो. हो. भजी घ्या गरम खेकडा भजी खा जरा मन सोक्त खा. हा आता पुढचा गाणा शरा काढणार आहे, ती पण मस्त करते भजी. माहितीये. काय तुम्ही दोघांनी सुरू केलं? थांबा जरा, बाकीच्यांसाठी थांबा ना. आम्ही फक्त कशी झाली बघतोय. हो, सगळ्यांना नेहमी चांगलं द्यावं. हा सरे तू त्यांच्या नादाला अजिबात लागू नकोस. हा ठीक आहे, ठीक. तुला मला नाही खाऊ द्यायचं ना? ठीक आहे. तुझं शरा प्रेमच नाहीये आमच्यावर. पुरे आता नाटकं पुरे झाली. खा. आणि माझं पण आता होत आलंय. पुढचा गाणं मी तळेन. जमतात मला पण. शरू
अगं जान्हवीला किती आवडायची ना भजी. हो ग. तिची आई तिचे लाड करत असेल का ग, आपण इथे करायचो तसे? असं नको ना ग बोलूस. घशाखाली घास नाही उतरायचा नाही तर मग. हे एक मिनिट. तुम्ही कुठलाही संबंध कुठेही लावताय, असं काही नाहीये. पावसाळ्यात काय एरवी सुद्धा करतोच ना आपण भजी, तशीच केली आहे. हे बघा, छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्हाला जान्हवीची आठवण येते, मी समजू शकतो. पण त्याकरता स्वतःचा आनंद का बाजूला ठेवताय? सरे हा चला. नको हो, खरंच नको. जान्हवी नाहीये ना, आता नाही खावीशी वाटत ती भजी. शरा, इतकी वर्ष आपण दोघं एकमेकांपासून लांब राहिलो, पण आपल्यातलं प्रेम कमी झालं? आपण आनंदाने जगायचं सोडून दिलं होतं? नाही ना. परिस्थितीला ऍक्सेप्ट करून आपण त्यातल्या त्यात आनंदात राहत होतोच ना. बरं, तिथे तर परिस्थितीला माणसं म्हणजे मी कारणीभूत होतो, पण इथे तसं काहीच नाहीये. परिस्थितीला कुठलाही माणूस जबाबदार नाहीये. जान्हवी आणि आपल्यामध्ये जे काही अंतर आलंय त्याला कारणीभूत असेलच कोणी, तर फक्त परिस्थिती आहे. आणि जर तुम्ही हे सगळं ऍक्सेप्ट करू शकत नसाल तर मला खरंच खूप वाईट वाटेल शरा. गोखले मंडळी कुठल्याही परिस्थितीला अगदी धीराने तोंड देतात, यावरचा विश्वास उडायला लागेल हळूहळू. ठीक, मलाही नको भजी. नाही, सॉरी ना, चुकून तोंडून निघून गेलो. हो भाऊजी, खरंच चुकून बोललो. बघा आता आम्ही हसतोय सुद्धा. नुसते हसतच नाही होत, हे बघा भजी पण खातोय. कुरकुरीत आहेत एकदम. जमतंय हो तुम्हाला पण. मी एक काम करते, सगळ्यांना बोलवून आणते, एकत्र भजी खाऊया. बस तुम्ही शांतपणे भजी खा, मी बोलवतो सगळ्यांना. मस्त आले. गीता, तुझा स्कार्फ राहिला होता, हे घे. अगं तुझा स्कार्फ विसरली होतीस तू. काय झालंय? काही नाही. काही झालेलं नसताना इतकी अपसेट नसतेस तू. सांग मला काय झालंय? काही नाही, आय एम ऑल राईट. नक्की? ओके, मी आत्ता तुला आग्रह नाही करणार काय झालंय हे सांग असा, पण जर तुला काही शेअर करावं असं वाटलं कधीही तरी मी आहे, लक्षात ठेव. ठेवशील ना? फाईन, जा तू आधी डोळे पुस. तू बरी आहेस का नक्की? अरे एकदम बरी आहे. तू जा. नक्की? हो, तू जा. नीट राहा. बाय.
मस्त पाऊस पडतोय ना. भिजायचंय? छे छे अजिबात नाही. भजी खाणार? रस्त्यावरची आहे. पुढच्या वेळी बांधून आणे ना घरची भजी. नको. का? भजी आवडत नाही तुम्हाला? आवडतात, खूप जास्त आवडतात, पण भीती वाटते रस्त्यावरची खायची. तसं नाही हो. पण आत्ताच माझं मोठं ऑपरेशन झालंय, म्हणजे बरं नव्हतं ना, त्यामुळे आत्ताच्या कंडिशनला हे सगळं जरा अनहायजेनिक होईल. यात काय अनहायजेनिक? कसं तेल, कुठलं पीठ, थोडासा मातीचा वास, थोडासा गारवा. तुम्ही सर्रास खाता रस्त्यावरचं. नाही, आधी नाही खायचो, पण आता खायला लागलो. आता गंमत कळली मला यात. आत्ता म्हणजे हे असं झोकून देऊन प्रेम करायला लागल्यानंतर. मला ना जरा काळजीच वाटते तुमची. मलाही तुमची. एक मिनिट, तुम्ही माझी काळजी नका करू. मी खूप सांभाळते स्वतःला, खूपच जपते. तुम्ही जपता की तुम्ही घाबरून राहता? नाही नाही नाही, बरोबर बरोबर बरोबर. तुम्हाला कशाची भीती वाटू शकते? नाही, तुम्ही असं करा, तुम्ही काही हे खाऊ नका, मी एकटाच खाईन अनहायजेनिक भजी. ठीक आहे? एक मिनिट, मी नाही घाबरत कशाला. तुम्ही जे म्हणता तसंच वागता हे सिद्ध व्हायचंय अजून. आणा ते भजा इथे द्या. हो? कसं आहे? बरं आहे. बरं, ऍक्च्युली खूप छान आहे. माझ्यामुळे खूप बिघडताय तुम्ही. असं काही नाहीये. हा, मी पूर्वी पाणीपुरी खूप खायची रस्त्यावरची, आणि टपरीवरचा चहा पण प्यायचे. होय? हो. मग चला आजही पिऊया. आता हे बघा, पावसामुळे सगळं धुवून निघालंय, त्यामुळे चहाच्या टपरीवरचे कप सुद्धा स्वच्छ झालेले असणार आहेत. चला. माहितीये मला, पण तुम्हाला हवं तसं वागा तुम्ही. मी मला हवं तसं वागतो. मला नको छत्री, मला भिजायचंय, मनसोक्त भिजायचंय. आणि हा पाऊस मला आजारी पाडूच शकत नाही. मला विश्वास आहे. इतका विश्वास वाटतो तुम्हाला? एवढे कसे व्हावत जाता तुम्ही? जरा थांबा ना. थांबलोच आहे मी. जान्हवी,